आज सकाळी नाश्त्याला मी माझ्यासाठी बनवलं होतं स्प्राउट सॅलड। तर त्यासाठी इथं मी स्प्राउट घेतले होते, अर्धी वाटी स्प्राउट माझ्याकडे उरले होते काल जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर। त्याचबरोबर मी इथं कांदा, टोमॅटो, काकडी आणि कोथिंबीर हे सगळं कट करून घेतलं होतं। आणि हे जे स्प्राउट आहेत ते कालचे उरलेले होते, कालचा थालीपीठचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल। तर हे मला उकडून घ्यायचे होते। गरम पाण्यामध्ये मी थोडंसं सेंधव मीठ टाकलं आणि हे उकडून घेतले। 5 ते 6 मिनिटांमध्ये छान असे उकडतात। खरं तर कच्चेच खाल्ले पाहिजेत, पण मला ते आवडत नाही म्हणून मी इथं उकडून घेतले। 5 ते 6 मिनिटांमध्ये छान उकडलं जातं, जास्त वेळ शिजवायचं पण नाही। आणि हे जे उकडलेलं पाणी आहे ना, हे पण ओतून नाही द्यायचं। हे पाणी थंड झालं की पूर्ण नॉर्मल थंड होऊ द्यायचं आणि झाडांना घालायचं। 5 ते 6 मिनिट बॉईल झालं की मी ते वाटीत काढून घेतलं। छान असं पाणी निथळून त्यामधून स्प्राउट जे आपण उकडलेले आहेत तर ते काढून वाटीमध्ये घ्यायचे, जेणेकरून पाणी नाही आलं पाहिजे। पुढे आपण जे सेंधव मीठ टाकणार आहे तर मिठाचं पण पाणी सुटतं। छान असं काढून घेतलं की नॉर्मली थंड होऊ द्यायचं, जेणेकरून वाफ निघून जाईल। आणि मग त्यामध्ये कट केलेला टोमॅटो टाकला, त्याचबरोबर काकडी टाकली आणि मी कांदा जो कट करून घेतला होता तो कांदा टाकला, कोथिंबीर टाकली आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही चाट मसाला पण टाकू शकता, दही टाकू शकता। खूप छान लागतं दह्यानं तरी, मस्त टेस्ट येते ह्याला। जर तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही हे नक्की खाऊ शकता, बनवून खाऊ शकता। खूप टेस्ट लागते, खूप टेस्टी आहे हे। आणि वरून मी थोडंसं सेंधव मीठ टाकलं, छान असं मिक्स करून घेतलं आणि सकाळचा नाश्ता माझा खूप छान झाला आजचा। मस्त असा प्रोटीनयुक्त नाश्ता तुम्ही सुद्धा करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। बाय बाय।